कभी न दुख झेलेंगे, खेलेंगे ऐसे कि दुश्मन हारे, कि अब तो ले लेंगे हिम्मत का रास्ता। धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, राजा क्या प्रजा क्या, हम जग पे छाएंगे, अब ये पाएंगे हम लोगों का दर्जा क्या, बार बार हाँ बोलो यार हाँ। मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय रिलेशन सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात डेक्कन लायन हार्ट्स. गोलंदाजी करणार आपण सगळं पाहतोय डेक्कन लायन्स. ओव्हर पिच चेंडू होता, पलीकडच्या दिशेला खेळला, केवळ एक सिंगल, एका सिंगल बरोबर 5 धावा धावफलकावरती जय आणि आनंद आलेत फलंदाजीसाठी. पुढे सरचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट्सची इनसाइड एज, केवळ एक सिंगल मिळेल. एका सिंगल बरोबर षटक पहिल्या क्रमांकाचं संपेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. रिलेशन सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय डेक्कन लायन हार्ट्स. जय आणि आनंद लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक टाकलं होतं ते प्रशांत यांनी, कर्णधार आहेत आणि 6 धावेचं अप्रतिम षटक टाकलं. दुसरं षटक टाकण्यासाठी रोहन बाफना. पहिला चेंडू खराब, पंच कळवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू. 7 धावा धावफलकावरती. थोडंसं वॉर्मअप देखील गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस शरीरावरती चेंडू केला होता, केवळ एक सिंगल. हा मागे जर चेंडू गेला तर आपण पाहतोय पंचांनी तिथे घोषणा केली आहे, एका धावेची घोषणांकित क्षेत्र त्याला नक्कीच इथे ठरवलं गेलं आहे. क्रिसेलिस SME लीग आपण पाहतोय, लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट पावर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिलरेटिंग द ग्रोथ. 8 धावा धावफलकावरती. समोर टाकलेला चेंडू, समोर खेळला आडव्या बॅटनं, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार बरोबर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या आणि तदनंतर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा एक चेंडू पाहायला मिळाला, एक सिंगल. वन फॉर द ओव्हर, वन बाउन्स सिग्नल लगेच इथे पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 13 धावा धावफलकावरती. यावेळेस खूपच खराब बॉल, व्हाईट बॉल सिग्नल बाय द अंपायर. आणखीन एक धाव मिळेल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस चांगला फटका खेळला गेलाय, चांगला टायमिंग तिथे, मात्र धाव मिळेल ती फक्त एक. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, विशेषतः पाहायला गेलं तर डेक्कन लायन हार्ट्सच्या संघाचं.
खोलो टप्प्याचा चेंडू समोर खेळला, क्षेत्ररक्षण डीप मधून येईल तोपर्यंत एक सिंगल. पहा एकेरी दुहेरी धाबा जास्त येत आहेत, मोठे फटके या षटकात येत नाही आहेत, केवळ एक चौकार आला. रोहन बाफनाचे हे षटक डाऊन द लेग साइड, वाईट सिग्नल बाय द अंपायर आणि वाईट बरोबर 17 धावा धावफलकावरती, 17 रन्स. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. मोठा फटका डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि केवळ एक सिंगल. वेगवान सिंगल पूर्ण केली गेली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा, रिलेशन सुपर किंग्स. दोन षटकाच्या नंतर 18 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती भारत येत आहेत. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय फलंदाज आनंद. खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिथे रोहननं चांगला चेंडू अडवलाय. जर्सी क्रमांक 18, धावा देखील झाल्यात 18 स्कोर कार्डवरती. विराट कोहली सारखं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतंय कव्हरच्या रिजनमध्ये. पुन्हा एकदा कव्हर मध्ये चांगला फटका, केवळ एक सिंगल. एका सिंगल बरोबर आणि आपण पाहतोय तिथे मिसफील्ड आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 रन. थँक्यू डीजे. गोलंदाज एक मिनिट, एक सूचना आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंसाठी. चेंडू टाकताना आपण कृपया बोलू नका, विनंती आहे. डाऊन द लेग साइड, वाईट सिग्नल बाय द अंपायर. या अगोदरच्या चेंडूवरती असं वाटलं होतं की चेंडू अडवला गेलाय, मात्र तदनंतर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चौकार मिळाला. चौकारानंतर एक व्हाईट बॉल, 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढे सरसावत, वन स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक ओव्हर द बॉलर साइड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आनंद यांच्या बॅट मधून जायजेंटिक सिक्सर, षटका. षटकाराबरोबर 29 धावा धावफलकावरती. खोल टप्प्याचा चेंडू, यावेळेस चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. कमबॅक करणारा चेंडू होता इथे गोलंदाज भारत यांच्या माध्यमातून. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक इथे प्रगतीपथावर. पहा अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला आणि नक्कीच दुखावला गेलाय गोलंदाज, मात्र तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला आणि इथे एक सिंगल पाहायला मिळाली. यावेळेस खूपच बाहेर टाकलेला चेंडू, चांगल्या लेंथवरती हा चेंडू टाकला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. लोवर फुल टॉस समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला थांबू शकणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. वेगवान चेंडू, चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. प्रशांत आलेत, कर्णधार आहेत, जर्सी क्रमांक 7 आणि पहिल्या षटकात देखील 6 धावा त्यांनी दिल्या होत्या. यावेळेस आडव्या बॅटनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 रन. थँक्यू. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहे तोपर्यंत एक सिंगल बरोबर 39 धावा धावफलकावरती लागले गेलेत मित्रांनो. आनंद यांची इनिंग खूप चांगली राहिली आतापर्यंत. 13 चेंडूंमध्ये त्यांनी 21 धावा बनवलेल्या आहेत. त्यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि लवकर खेळले तिथे आणि वन बाउन्सचा इशारा नक्कीच जिथे पंचांनी दिला गेलाय. स्कोरलेग पंच देखील
ते बारीक लक्ष सामन्यावरती त्यांचं आहे. समोरच्या दिशेला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे चुका करतायत. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 रन. धावा येत आहेत. 43 धावा झाल्या आहेत. इथे पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टी चित करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू जर यष्ट्यांना लागला असता ना कीपर एंडला तर नक्कीच फलंदाजाला इथे जावं लागलं असतं. मात्र इथे बाईच्या स्वरूपात एक सिंगल आणि 4 षटकांचा खेळ देखील संपला गेलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीनं 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ नो विकेट. रिलेशन सुपर किंग्स. नवीन गोलंदाज हरी आलेत. 4 षटकानंतर 44 क्षेत्ररक्षणात बदल करताना रोहनला पॉईंटच्या दिशेला, कट पॉईंटच्या दिशेला थोडंसं ठेवलं जात आहे. जय आणि आनंद. लोअर फुल टॉस समोर दिशेला, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगला चेंडू अडवला गेलाय आणि 3 धावा वाचवल्या गेल्या आहेत. 45 धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस मात्र तिथे नो बॉल. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावेबरोबरच 47 धावा धाव फलकावरती. 47. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पुढे सरसावत लोअर फुल टॉस. चेंडू बॅट वरती घेतलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 You're a good soldier, choosing your battles. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. अकूट टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळला होता आणि इथे फलंदाज बाद होतोय. अनलकी ठरलेत. आनंदला जावं लागेल. This is Africa. Samina mina, waka waka, Samina mina, sakalegua. This time for Africa. थँक्यू. जय इथे आपण पाहतोय धावा इथे बनवायला लागले होते. मात्र आनंदला इथे जावं लागेल. अनलकी ठरलेत. नॉन स्ट्रायकर एंडला. मधू आलेत नवीन फलंदाज. अकूट टप्प्याचा चेंडू होता. नो बॉल आणि त्याच्यावरती आलाय षटकार. काय बॅटिंग करतात जय मुळीक. 15 चेंडू आणि 30 धाव्यांवरती फलंदाजी करतायत. रौद्र रूप धारण केले त्यांनी. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. मात्र यावेळेस फक्त 1 धाव मिळेल. नो +1. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेबरोबर 62 धावा धाव फलकावरती. फ्री हिट कंटिन्यू आणि गोलंदाज इथे बदलला जाईल. मधू स्ट्राईक एंडवरती आहे. फलंदाजाला आल्या आल्या फ्री हिट मिळाली तर नक्कीच एक फायदा, एक चान्स आहे आणि या चान्सचा नक्कीच उपयोग कसा करतायत. ही जी संधी मिळाली आहे त्याचा उपयोग कसा करतायत फलंदाज पाहायचं आहे. मधू 500 षटक इथे प्रगती पथावर. रोहन कंटिन्यू करतील हे षटक. 3 चेंडू टाकायचे रोहनला. पाहिजे 3 चेंडूंमध्ये किती धावा देतील. इथे आपण पाहतोय वाईट न सुरुवात केली गेली. वाईट +1 आणि 2 धावा इथे येतील. 64 धावा धाव फलकावरती आणि स्ट्राईक वरती आलेत आता जय. विध्वंसक जय. फुल टॉस चेंडू होता. जयला तुम्ही जर असे फुल टॉस चेंडू टाकले तर तो चेंडू सोडणार नाही. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. Listen to your God, this is our motto. Your time to shine. 70 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या होत्या. इथे चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं. जय याच्या बॅटमधून बऱ्याचशा धावा आल्या त्या सामन्यामध्ये.
केवळ एक सिंगल बरोबर 71 धावा. हा खराब चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांनी ते कळवलं इट्स अ वाईट बॉल. 72 धावा धावफलकावरती. यावेळेस लेग स्टाईलला दिशेला वाईट येत आहेत. एक्स्ट्राज खूप गेल्यात आतापर्यंत. पाहायला गेलं तर 13 एक्स्ट्राज गोलंदाजी करणाऱ्या संघाने दिलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर ड्राईव्ह केलाय. वॉट अ स्ट्रोक. क्रिकेटचा देखणीय सौंदर्य वाढवणारा हा स्ट्रोक षटकार. पाच षटकानंतर 79 धावा धावफलकावरती आणि रोहन बाफना वैयक्तिक दुसऱ्या षटकात आलेत. पहिल्या षटकात 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्याच्यासमोर आहे डेंजरस जय बुळीक. पाहायचे कशा प्रकारे बॅटिंग करतील. पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गुल. रोहन बाफना बसणं आम्ही काफी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि जयला इथे जावं लागेल. And y vamos por todo. People are raising their expectations. Go on and feed 'em. This is your moment, no hesitation. Today's your day. I feel it. You pave the way, believe it. If you get down, get up. बाळासाहेब आलेत फलंदाजीसाठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आणि इथे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर फलंदाजाच्या बॅटला नक्कीच हा स्पर्श झाला आणि इथे आपण पाहतोय 1 फॉर द ओव्हर. नक्कीच सिग्नल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. रोहन बाफनाचा हा चेंडू हातातून चेंडू सुटला आणि इथे आपण पाहतोय नो बॉल. बिबर वेस्ट हाईटच्या वरतून नक्कीच हा चेंडू टाकला गेलाय आणि मुख्य पंचांनी कळवलंय इट्स अ नो बॉल. 81 runs on the scorecard. 6th over is in the progress. You're watching Chrysalis Entrepreneur Forum presents Chrysalis SME League. हा चेंडू जर आपण पाहिलं लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल बरोबरच आपण पाहतोय एक धावा ॲड होईल टोटलमध्ये 82 धावा फॉर हिट. फुल टॉस मात्र रूफटॉपला चेंडू लागतोय आणि इथे डायरेक्ट हिट झाली जरूर मात्र पंचांनी ते कळवलंय बॅट्समन सेफ आहे. केवळ आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर 83 धावा धावफलकावरती. 3 चेंडू बाकी आहेत. असं वाटलं होतं कुठेतरी भरपूर धावा होतील मात्र रोहन बाफनाने जयला थांबवलं आणि इथे पाहायला गेलं तर या षटकात आतापर्यंत मोठ्या धावा तिथे आलेल्या नाही. डायरेक्ट हिट. बाळासाहेब यांना जावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. संदेश याचं खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. थँक्यू. आडव्या बॅटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. रूफटॉपला चेंडू लागून आपण पाहतो टर्फच्या बाहेर जातोय आणि धावा मिळतील त्या 1. आपण पाहतो 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर आपण पाहतोय 84 धावा 84 रन्स. समोर खेळलेला फटका वेगात चेंडू होता आणि त्या वेगाला क्षेत्ररक्षकाने थांबवलं नाही. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि आपण पाहतोय 6 षटकाच्या समाप्तीनंतर 88 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 88.
शेवटचं षटक. नो चेंडू आणि इथे आपण पाहतोय नो चेंडूवरती रनआउट देखील मिस केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावे बरोबर 90 धावा पूर्ण. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आणि आपल्याला इथे पाहायला मिळतोय चौकार येतोय. नो बॉल +4 आणि धावा झाल्या धावफलकावरती 96. 96 धावा. मोठा डोंगर इथे उभा केला गेलाय 96 धावेचा. संदेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. ज्याने एक चांगला रनआउट केला होता. मधू स्ट्राईक एंड वरती. फ्रीटची संधी होती मात्र वाईट चेंडू इथे पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल बरोबर 97 धावा धावफलकावरती. 97 रन्स लॉस ऑफ 3. यावेळेस जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल ओव्हरहेड वाईड आणि 1 फॉर द ओव्हरचा सिग्नल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. आणि इथे सेकंड बाउन्स. नो बॉल आणि त्याच्यावरती मिळेल एक सिंगल. 2 धावा इथे मिळतील. 2 धावे बरोबरच आपण पाहतोय 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या स्पर्धेतली सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत रिलेशन सुपर किंग्स 100 पूर्ण केलेली आहे. 3 विकेट जरूर गमावल्या. इथे बाबोटा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक तिथे आले चेंडूवरती. पहिला चेंडू आत्ताशी 7व्या षटकाचा झालेला आहे. लोअर फुल टॉस समोर दिसेल खेळला क्षेत्ररक्षक रोहन बाफना. चेंडूना चकवा दिला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 रन. इनसाइड एज शरीरावरती चेंडू लागला गेलाय. केवळ एक सिंगल बरोबर 106 धावा धावफलकावरती. 3 चेंडू बाकी आहेत आणि पाहायचंय सदेश 3 चेंडूवरती किती धावा खर्च करतायत. स्ट्राईक एंडवरती आहे संजू. 2 चेंडूमध्ये 5 धावा संजूनं बनवलेल्या आहेत. 2 स्ट्राईक एंडला मधू आहेत. 9 चेंडूमध्ये 20 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. पाहायचंय या 3 चेंडूवरती काय होईल. पुढे सरसावत क्रॅकिंग स्ट्रोक. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. खूप चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. रोहन पुन्हा एकदा तिथे. चौकार. 4 रन. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. दोघात तिसरा. आता सगळं विसरा. चेंडू आपण तिथे पाहतोय झेल सुटला जरूर मात्र रनआउट इथे करण्यात यशस्वी ठरलेत क्षेत्ररक्षक. पाहायचे शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या गेल्या आहेत. स्कोररच्या माध्यमातून आपण नक्कीच आपल्याला इथे कळलं जाईल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद झालेत आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 117. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 42 चेंडू आणि 118 धावेंची गरज आहे. आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला डेक्कन लायन हार्ट्सला. तर 8 षटकामध्ये 118 धावा होतील की नाही हे ऐकण्यासाठी हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपले सहकारी कॉमेंटेटर सतीश सर यांना. या सर स्वागत आहे. धन्यवाद.
क्रिसाईल सेम लीग 2026 आयोजक आहेत रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने या मैदानावर या ठिकाणी हे सामने खेळवले जात आहेत. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना या मैदानावर डेक्कन लॉयन्स विरुद्ध रिलेशन सुपर किंग या दोन संघामधला हा सामना. सुपर किंग रिलेशन हा संघ रिलेशन सुपर किंग हा संघ पहिल्या 7 षटकांमध्ये धावा केलेल्या आहेत 4 बाद 117. याला प्रत्युत्तर देण्याकरता डेक्कन लॉयन्स संघाचे 2 फलंदाज मैदानात. पाहूया डेक्कन रिलेशन संघात डेक्कन लॉयन्स संघ कशा पद्धतीने इथे फलंदाजी करतोय याकडे सर्वांचं लागलेलं लक्ष. रिलेशन सुपर किंग मात्र अतिशय धावांचा डोंगर उभा केलेला हा संघ. 7 षटकांमध्ये 4 बाद 117 धावा. आयोजकांचा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतोय आता. डेक्कन लॉयन्सचे 2 फलंदाज मैदानात आकाश आणि भरत आणि गोलंदाजाला येतोय अनंत. रिलेशन सुपर किंगचा हा गोलंदाज आपल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय. टाकलेला चेंडू डावखुरा गोलंदाज पहिला चेंडू आणि पहिली धाव. संघाचं खातं उघडलेलं आहे डेक्कन लॉयन्स संघ. अनंत हा अतिशय उत्तम अशी फलंदाजी केलेला हा फलंदाज आता गोलंदाजी म्हणजे काय चमक दाखवतोय याकडे लक्ष. टाकलेला दुसरा चेंडू इथे मात्र खेळून काढलेला आहे चेंडू आणि धाव घेतलेली आहे फलंदाजांनी. 1 दोन्ही संघ आपापलं खातं उघडलेलं आहे 1-1 धावांनी. आकाश आणि भरत आकाश डांगे भरत जगदीश आणि गोलंदाज अनंत. आनंदने टाकलेला कव्हर्समध्ये खेळून काढलेला आहे फलंदाजांनी हा चेंडू. धाव मात्र मिळालेली नाही. पुनश्च एकदा चेंडू जातोय गोलंदाजाकडे. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे सीमारेषेवर. सुंदर क्षेत्ररक्षण संजू यांच्याकडून आणि नाही धावचित करण्याचा अयशस्वी झालेला हा प्रयत्न. फलंदाज चपळ धाव घेतलेली आहे 1. पुनश्च एकदा दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या जागेवर. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकतोय. टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न नाही. पुनश्च एकदा 1 धाव संघाच्या खात्यात. अतिशय उत्तम फलंदाजी केलेला संघ क्षेत्ररक्षणात आता उतरलेला. इथे मात्र टोलावलेला चेंडू उत्तुंग असा हा नाही. 1 बाउन्स 4 धावा. सीमारेषेच्या बाहेर टोलावलेला हा चेंडू. संघाच्या खात्यामध्ये हा पहिला चौकार. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या आहे डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या 8 धावा. नवीन गोलंदाज रिलेशन संघाचा हा सुपर किंगचा हा गोलंदाज संजू. गोलंदाजीला येतोय. टाकलेला चेंडू आणि इथे मात्र फलंदाजांनी टोलावलेला आहे चेंडू. धाव मिळालेली आहे 1. पुनश्च एकदा या चेंडूवर मात्र इथे धाव नाही. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. संजू आपला पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. फलंदाजीला आक्रमक हा फलंदाज आकाश तोंड देतोय. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे धाव मिळालेली आहे फक्त 1 आणि चेंडू येतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि पुनश्च एकदा गोलंदाजाकडे. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक.
धावसंख्या आहे 2 आकड्यामध्ये गेलेली आहे 10 धावा. मारण्याचा प्रयत्न, उचललेला चेंडू मैदानाच्या बाहेर, उत्तुंग असा हा षटकार. डेक्कन लॉयन्स संघाचा हा आक्रमक फलंदाज भरत, त्याला साथ देतोय आकाश. पुन्हा एकदा आटो लावण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. एकमेकावर आदळलेले 2 क्षेत्ररक्षक. धाव घेतलेली आहे फलंदाजांनी इथे 2. थोडीशी काळजी घ्या, थोडीशी कॉल करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक बॉक्स क्रिकेट आहे, ओपन ग्राउंड नाही या ठिकाणी. चेंडू येतोय, आपण संघासाठी आपण योगदान देण्याचा प्रयत्न करता, पण थोडीशी कॉल देणं गरजेचं असतोय. चला, दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सुरक्षित आपापल्या जागेवर. आणि 2 षटकानंतर डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या आहे बिनबाद 18 धावा. 18 रन्स, नो लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या संघाकडून. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. बाळासाहेब आपल्या संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, बॅटची कट, बॅटच्या खालून चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर, पण मात्र डिक्लेअर धाव असणार आहे. चेक. टॉस फॉर द नेक्स्ट मॅच. बोथ द कॅप्टन्स, umpire and witnesses, please come in the porch for the toss. RR Living and Enrich Energy captains, 1 umpire and both the witnesses, please come in the porch for the toss. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार आपण समोर जायचंय. कॅमेरामन त्या ठिकाणी पोहोचायचंय. कॅमेरामन चला, पुन्हा एकदा मैदानातील या सामन्याकडे. टाकलेला चेंडू, बाळासाहेबांनी टाकलेला चेंडू, धाव मात्र नाही. फलंदाजाची बॅट मात्र फिरते हवेत आणि चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. धाव मात्र भेटत नाही. इथे मात्र संघाला काहीतरी आपलं फलंदाजीमध्ये कौशल्य दाखवावं लागेल. आणि इथे मात्र फलंदाजांनी फक्त 1 धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव घेतलेला आहे. यष्ट्या उधळलेल्या आहेत. पंचांचा इशारा काय होतोय पाहूया. आणि हा फलंदाज यष्टिरक्षकाच्या हातून चेंडू निसटला. अंगावर आदळलेला चेंडू मात्र यष्ट्यांवर पडलेला आहे आणि हा फलंदाज धावचित झालेला आहे. हा योगायोग म्हणावं लागेल. यष्टिरक्षकाच्या हातातून निसटलेला चेंडू आणि हा पहिला फलंदाज डेक्कन लॉयन्स संघाचा हा फलंदाज तंबूमध्ये परततोय. कोण गेला? भरत की आकाश? भरत की आकाश? भरत हा फलंदाज तंबूत. भरतची जागा घेण्याकरता पुन्हा एकदा आकाश. आता दोन्ही फलंदाज या ठिकाणी मैदानात. आकाश डांगे, आकाश भोसले हे 2 फलंदाज आणि गोलंदाजीला आहेत बाळासाहेब. धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावर, 1 बाद 20. पुन्हा एकदा बाळासाहेबांनी टाकलेला चेंडू. प्रत्येक चेंडू बाळासाहेब मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं टाकतायत. फलंदाज हा थोडासा गोंधळलेला असतोय आणि धाव मात्र भेटत नाही. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत बाळासाहेब. इथे देखील टाकलेला चेंडू, यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. धाव भेटलेली नाही. 3 षटकानंतर डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या मात्र 20 धावा झालेल्या आहेत, 1 बाद 20. रिलेशन सुपर किंग अतिशय शिस्तीचा असा हा संघ. धावा देण्यामध्ये कंजूशी. 3 षटकामध्ये फक्त 20 धावा दिलेल्या आहेत. फलंदाजी मात्र यांनी अतिशय आक्रमक अशी फलंदाजी केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या संघाकडून नवीन गोलंदाज येतोय साहिल होले आणि फलंदाजीला आहे आकाश डांगे. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण गोलंदाज साहिलकडून. ज्या पद्धतीनं
टोलावलेला चेंडू त्याच त्याहीपेक्षा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. धाव मात्र नाही. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. साहिल रिलेशन संघाचा हा गोलंदाज. टाकलेला चेंडू, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही. यष्टीरक्षक तत्पर. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक देखील चेंडूवर तुटून पडलेला. चेंडू जातोय पुनश्च एकदा गोलंदाजाकडे. गोलंदाज इथे मात्र मारण्याचा प्रयत्न, बॅट हवेत फिरलेली आहे. धाव मात्र भेटलेली नाही. डॉट बॉल. 3 चेंडू डॉट झालेले आहेत या चौथ्या षटकातले. पुढे मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चौथा चेंडू टोलावलेला आहे. उत्तुंग असा षटकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झालेली आहे 6 धावांनी. आकाश डांगे हा आक्रमक फलंदाज पुनश्च एकदा टोलावलेला आहे. सीमारेषेवर इथं संजूने चेंडूला पकडलेला आहे. यष्ट्या उधळण्याचा प्रयत्न पण यष्ट्यांच्या जवळून गेलेला हा चेंडू. फलंदाजांनी धाव घेतलेली आहे 1. धावसंख्या झालेली आहे 27. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुनश्च एकदा टाकलेला चेंडू. धाव मिळालेली नाही. या षटकांमध्ये फक्त 7 धावा मिळालेल्या आहेत. साहिल होल्याच्या या षटकात संघाची धावसंख्या आहे 4 षटकानंतर 27 धावा. 1 बाद 27. 27 रन्स. लॉस फॉर 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. खेळून ठेवलेला हा संघ फलंदाजांना रिलेशन सुपर किंग. अतिशय उत्तम फलंदाजी करून हा संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतोय. अतिशय कंजूस असा हा गोलंदाज म्हणावं लागेल या संघाचे. धावा मात्र देत नाही. 4 षटकानंतर 27 फक्त धावसंख्या. 18 चेंडूमध्ये डेक्कन लॉयन्स संघाला विजयासाठी अपेक्षित धावसंख्या आहे 91. 91 रन्स 18 बॉल्स. पुनश्च एकदा आपल्या संघाकडून नवीन गोलंदाज येतोय. धवल. धवलने टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. हा उत्तुंग असा हा षटकार. 5व्या षटकातला पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. डेक्कन लॉयन्स संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी हा प्रयत्नशील असलेला हा फलंदाज आकाश वैयक्तिक 21 धावसंख्येवर इथे फलंदाजी करतोय आणि नो बॉलचा इशारा पंचांचा. पंचांचा इशारा नो बॉल. संघाच्या धावसंख्येत वाढ आणि प्री हिटची संधी. फलंदाज आकाश डांगे या संधीचा फायदा उठवतोय का? आणि गोलंदाज पुनश्च एकदा तयार. धवल. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. धाव मात्र फक्त 1. समाधान मानावं लागेल 1 धावेवर. धवलने पुढचा टाकलेला चेंडू. स्लो टाकलेला आहे चेंडू. फलंदाज गोंधळलेला आणि धाव मात्र नाही. यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला हा चेंडू. इथे मात्र चेंडूला वाट करून दिलेली आहे फलंदाज आणि धाव मात्र वाईडचा इशारा आलेला आहे पंचांकडून. संघाच्या धावसंख्येमध्ये 1-1 धावांनी वाढती. 15 चेंडू 82 धावांची आवश्यकता. आपल्याला चौकार षटकार टोलवावं लागेल. मॅच इथे मात्र हा सामना रिलेशन सुपर किंगच्या बाजूने थोडासा झुकलेला आहे. पाहूया. हा शेवटी क्रिकेट. 15 चेंडूमध्ये देखील काही होऊ शकतोय. आणि हा फलंदाजांनी पुनश्च एकदा 1 धाव घेतलेले आहे. यष्ट्या उधळलेल्या आहेत संजूनी मात्र नाही. फलंदाज सुरक्षित आणि पुनश्च एकदा चेंडू जातोय गोलंदाजाकडे. बॉक्स क्रिकेटमधले काही रूल अँड रेग्युलेशन्स आपणा सर्वांना माहीत असतीलच. सांगितलेलं आहे पंचांनी. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू टाकलेला. पुढे मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे. यष्ट्या उधळलेल्या आहेत पण पंचांचा इशारा. नॉट आउट. अपील फेटाळलेला आहे पंचांनी आणि फलंदाज सुरक्षित. पुनश्च एकदा गोलंदाजाकडे गेलेला हा चेंडू. धवल हा गोलंदाज अतिशय उत्तम कामगिरी करतोय गोलंदाजीमध्ये. मात्र आकाश डांगे हा फलंदाज डेक्कनचा पुनश्च एकदा फलंदाजीला तयार.
चेंडू सोडण्याच्या नादात मात्र चेंडूने थोडासा वळसा घेतलेला आहे आणि फलंदाजाच्या अंगावर आदळलेला आहे. षटक संपलेला आहे. कृपया आयोजक ते डेक्कन लॉयन्स संघाचं 5वं षटक संपलेलं आहे. या 5 षटकांमध्ये संघाची धावसंख्या आहे 1 धावा. 37 12 चेंडू 81 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 81 धावा अवघड असं लक्ष. प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तरी या ठिकाणी हा संघ काही करू शकत नाही. रिलेशन सुपर किंगकडे वळलेला हा सामना. पहिला चेंडू टोलावलेला आहे. 6व्या षटकातला पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत असा हा चौकार. धावगती वाढवण्यासाठी हे प्रयत्न करतायत फलंदाज. आता टाकलेला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. इथे मात्र हवेत झेप घेतलेला होता हा क्षेत्ररक्षक. चेंडूवरून निसटलेला आहे. धाव 1 घेतलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निसटला आणि फलंदाजांनी धावा घेतलेल्या आहेत 2 धावा. पुनश्च एकदा मधू हा गोलंदाज. टाकलेला चेंडू सीमारेषेवर गेलेला चेंडू. धाव मात्र फक्त एक धावा काढतायत फलंदाजां. अपेक्षित आहे चौकार षटकारांची. 9 चेंडू शिल्लक. अपेक्षित धावसंख्या आहे 74. 74 रन्स. मधू हा गोलंदाज. टाकलेला चेंडू हवेत उडालेला आहे. अपील केलेला आहे पंचांकडे आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. आकाश डांगे हा फलंदाज. वैयक्तिक 22 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज इथे मात्र बाद झालेला आहे. झेलबाद. आणि यष्टीरक्षकाने अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे. बाळासाहेब यांनी झेल पकडलेला आहे. आणखीन एक फलंदाज हा दुसरा फलंदाज तंबूत स्थिरावतोय. डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या 2 बाद 44. विजयासाठी अपेक्षित आहेत 8 चेंडू आणि 74 धावा. नवीन फलंदाज मैदानात रोहन बापना. इथे मात्र स्लिपमध्ये खेळून काढलेल्या चेंडूवर धाव घेतलेली आहे आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे हा फलंदाज रोहन. पुन्हा एकदा गोलंदाज मधू पुढचा चेंडू टाकण्याच्या तयारीत. टाकलेला चेंडू टोलावलेला आहे. इथे मात्र हरिभाऊनी चेंडू गेलेला आहे सीमारेषेवर. फलंदाजांनी धाव घेतली आहे 1. 6 षटकानंतर डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या 2 बाद 46. विजयासाठी फक्त 6 चेंडू आणि 72 धावा. खूप मोठं असं हे आव्हान. न पेलण्या इतकं झालेलं हे आव्हान. 6 चेंडू 72 धावा. संघ झुकलेला आहे. रिलेशन सुपर किंगच्या बाजूने विजयश्री खेचण्याच्या तयारीत हा संघ. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजीला आलेला आहे आपल्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. संघाचं शेवटचं षटक वैयक्तिक साहिलचं हे दुसरं षटक. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज. टाकलेला चेंडू. इथे मात्र फलंदाज हरिभाऊ हा त्रिपाळाचे बाद झालेला फलंदाज. इथे मात्र फलंदाजांनी नांगी टाकलेली आहे आणि फलंदाज तिसरा फलंदाज तंबूमध्ये विसावतोय. धावसंख्या आहे 3 बाद 46. डेक्कन लॉयन्स संघाची धावसंख्या आहे 3 बाद 46. विजयासाठी 5 विजयासाठी आवश्यक आहे 4 चेंडू 72 धावा. इथे मात्र टाकलेला चेंडू थोडीशी मिसफिल्ड आणि फलंदाजांनी धाव घेतली आहे 1. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सामन्याची औपचारिकता शिल्लक. फलंदाजांनी धाव घेतले. धावचीत करण्याचा प्रयत्न मात्र नाही. चेंडू आलेला यष्टीरक्षकाच्या हातात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 48. विजयासाठी 2 चेंडूमध्ये 70 धावा. पुन्हा एकदा प्रशांतने टोलावण्याचा प्रयत्न करतोय. धावचीत करण्याचा प्रयत्न आणि केलेला आहे.
इथे मात्र धावचित केलेला आहे क्षेत्ररक्षकाने आणि प्रशांत हा फलंदाज तंबूमध्ये परततोय. डेक्कन लॉयन्स संघाचा चौथा फलंदाज तंबूत विसावतोय. धावसंख्या आहे 48. या षटकातला या सामन्यातला हा अंतिम चेंडू आणि फलंदाजीला येतोय नवीन फलंदाज मैदानात. संदेश हा फलंदाज मैदानात. नॉन स्ट्राईक एंडला टाकलेला चेंडू मारण्याचा प्रयत्न, पॉइंटला मारलेला फटका. धाव मात्र एक घेतलेला आहे. धावचित करण्याचा प्रयत्न पण नाही. हा सामना 7 षटकांचा सामना संपलेला आहे. इथे मात्र रिलेशन सुपर किंग संघ हा विजेता ठरलेला आहे. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. या सामन्यामध्ये मात्र सामनावीरचा पुरस्कार मिळवलेला हा फलंदाज जय मुळीक. 19 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 3 उत्तुंग असे षटकार टोलावलेला आणि वैयक्तिक 38 धावसंख्येवर हा फलंदाज आपल्या संघाला धावांचा डोंगर उभा करून दिलेला हा फलंदाज जय मुळीक याला आयोजकांकडून सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. रिलेशन सुपर किंगचा हा फलंदाज सामनावीरचा पुरस्कार घेताना विंडसर ग्रुप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स गुडविल पॉर्स मल्टिपल यांच्याकडून या ठिकाणी त्यांना स्पेशल प्राइज देण्यात येतोय. सामनावीरांचं या ठिकाणी स्पेशल अभिनंदन. वंडर्स ग्रुप मॅन ऑफ द सामना आणि यांच्याकडून या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देत आहेत. आयोजकांकडून सामनावीराचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजेत्या संघाचं देखील हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. इथे मात्र जल्लोष करतायत मैदानात रिलेशन सुपर किंग संघ. नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है. संपूर्ण संघ या ठिकाणी सामनावीराला घेऊन या ठिकाणी जल्लोष करताना मैदानात. सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी आयोजकांनी जय मुलीकडे दिलेला आहे आणि संपूर्ण संघ इथे मैदानात जल्लोष करतोय. संपूर्ण क्रिसाईल लीगचं या ठिकाणी आयोजक आहेत रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार दिलेला आहे. सामनावीराचं आणि संघाचं अभिनंदन. पुन्हा एकदा यानंतरचा होणारा सामना RR रेंजर्स